मी सगळ्या प्रकारचे ऑमलेट चांगले बनवतो. चीज पण तू ऑमलेट. किचन मध्ये जातोस कुठे? अरे जातो मी, तेच म्हणतो. एकदा ऑमलेट बनवलंस पण मी एकदा केलं त्याचं कौतुक असलं. अरे त्याने एकदा केलं होतं, त्याचं कौतुक असलं पाहिजे ना. मुळात त्यांच्यामध्ये इतकी मुक्तता आहे, इतकं फ्रीडम आहे त्यांच्यामध्येच, त्यांनी स्वतःला दिलेलं. आणि मग त्यांनी त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना पण तितकं फ्रीडम दिलं. मला ॲक्च्युली प्रायोगिक आणि व्यावसायिकमध्ये तितकासा फरक जाणवत नाही. मला ना नाटका बिटकाचा खूप कंटाळा आला आता. मला सिरियल लिहायची आहे यार. काय सांगतोय? पाय आत गेला होता आणि तो असंच बघत होता माझ्याकडे. तर त्याच्यावर मी म्हटलं एपिक गडबाड असं म्हणून मी नाटक सुरू. रसिक मायबाप प्रेक्षकांना अभिवादन करून मी तुमचा दोस्त आणि या कार्यक्रमाचा होस्ट तुमचं स्वागत करतो या आपल्या शोमध्ये, ज्याचं नाव आहे आधी बसू मग बोलू. आज आपल्याकडे असा एक गेस्ट आलेला आहे ज्याने बरीच वर्ष प्रायोगिक रंगभूमीवरती मॅक्झिमम काम करून आता तो कमर्शियलही काम करतो. एक वेगळ्या स्कूलिंगमध्ये काम केल्याचा अनुभव त्याच्याकडे आहे, तो आपल्याला जाणून घ्यायचा आणि म्हणूनच आपण त्याला आज इथे बोलवलं आहे. आत्ता त्याचं रंगभूमीवरती सध्या सर प्रेमाचं काय करायचं हे नाटक चालू आहे, जे लिखाण आणि दिग्दर्शन मकरंद देशपांडे यांनी केलेलं आहे. आपल्या गेस्टचं आज वेलकम करूया. त्याचं नाव आहे अजय कांबळे. अजय, आम्हाला खूप आनंद होतो तू आमच्या शोमध्ये आला आहेस आणि शो खूप कॅज्युअल आहे, त्याच्यामुळे तो हळूहळू किती कसा कॅज्युअल आहे हे तुला समजेल. पण तू रिलॅक्स होऊन बसू शकतोस, एन्जॉय कर कार्यक्रम, आम्ही एन्जॉय करणार आहोत कार्यक्रम. तर आपण आता तुझ्या सध्याच्या रिसेंट प्रोजेक्टबद्दल आपण आधी बोलूया आणि मग बॅकलॉगला जाऊया. आत्ता तुझं सर प्रेमाचं काय करायचं हे नाटक चालू आहे. हो. आणि तू मकरंद देशपांडे सरांच्या अंडर हे ॲज अ ॲक्टर म्हणून करतो आहेस. त्या प्रोसेसबद्दल मला जाणून घ्यायचं आहे की नक्की कशी आहे तिथे प्रोसेस, आणि मग ते तू कसा तिथपर्यंत पोचलास, आणि मग तिथून तुझा सरांसोबतचा मकरंद सरांसोबतचा प्रवास कसा आहे आणि काय आहे. ॲक्च्युली हा प्रश्न खूप लोकांना पडतो, अनेकांना हा प्रश्न पडतो की तिथे काही वेगळं शिकवलं जातं का, किंवा ते स्कूलिंग खूप वेगळं आहे का. तर वेगळं म्हणू शकतो ह्यासाठीच कारण प्रत्येक दिग्दर्शकाची पद्धत वेगळी असते. म्हणजे परिणाम जर मिळणार असेल तर मग कुठली पद्धत करेक्ट पद्धत आहे असं मला वाटतं. सो तिथे मी कसा पोचलो. सो मी प्रायोगिक नाटक, एकांकिका आणि मग मराठी एक व्यावसायिक नाटक, काही सिरियल्समध्ये छोटे मोठे रोल्स, हे सगळं करत असताना अमोक फडके नावाचा माझा मित्र आहे, जो सरांच्या नाटकाला आधीपासून लाईट्स करायचा. सो त्याने एका बालनाट्यासाठी मला बोलवलं, जे सरांनी लिहिलं होतं आणि तो डिरेक्ट करणार होता. वा. सो त्या नाटकासाठी मला बोलवल्यानंतर सरांनी एक रनथ्रू पाहिली होती त्या नाटकाची, प्रयोगाच्या आधीची, आणि त्यांनी सांगितलं होतं आपण एकत्र काम करू. सो मला दुसरं नाटक मिळालं, मग तिसरं नाटक, मग चौथं, मग पाचवं. सो मग गेली 4-5 वर्ष मी त्यांच्यासोबत काम करतोय. आणि सर प्रेमाचं काय करायचं हे जे नाटक आता सुरू आहे ते ॲक्च्युली सरला नावाचं एक नाटक आहे जे 25 वर्ष सुरू आहे हिंदीमध्ये. 25 वर्ष. सो आधी तो रोल जो आत्ता मी रोल करतोय मराठीत, तो आधी अनुराग कश्यप करायचा. बापरे. नंतर 2011 का 12 संजय दधीच नावाचा एक ॲक्टर आहे हिंदी, तो रोल हिंदीमध्ये तो करतो आणि मग मराठीत मी हा रोल करतो. सो ते नाटक ॲक्च्युली प्रेम या विषयाला घेऊन एक लव्ह ट्रायंगल म्हणू शकतो आपण. पण प्रेमाची ॲक्च्युली वेगळी परिभाषा आहे की जी काव्यात्मक आहे, जी पोएटिक आहे. आणि जे कॅरेक्टर आहे माझं फणीधर नावाचं, जो एक अव्यक्त प्रेम असतं जे त्याने कधी व्यक्त केलं नाही आहे, जे त्याला सांगता आलं नाही आहे, आणि जो गेले 10 वर्ष त्याच प्रेमामध्ये अडकून पडलं आहे. कधी कधी काय होतं, कुठल्याही इमोशनची एक्स्ट्रीम बाजू जेव्हा आपण दिसते ना आपल्याला, तेव्हा ते हसूच येतं आपल्याला. सो हे कॅरेक्टर जितकं दुःखात आहे, जितकं रागात आहे, त्याच्यापेक्षा जास्त त्याचं हसू येतं एका पॉईंटनंतर. तो विदूषक व्हायला लागतो लोकांसाठी, कारण तो हा इतका का चिडतोय, इतका का रडतोय हा. पण वास्तव असंच आहे ना, वास्तव जितकं कठीण आहे तितकं वास्तव एका पॉईंटनंतर आपल्याला फारसंच वाटतो. सो आय थिंक असं ते कॉम्प्लिकेटेड कॅरेक्टर आहे थोडंसं. ते करताना मला खूप मजा येते. आणि सरांच्या प्रोसेसबद्दल म्हणशील तर ज्यांना मकरंद देशपांडे माहिती आहेत किंवा ज्यांनी पाहिलं आहे त्यांना एवढ्याच एका गोष्टीसाठी माहिती आहेत की ते किती मुक्त आहेत. मुळात त्यांच्यामध्ये इतकी मुक्तता आहे, इतकं फ्रीडम आहे त्यांच्यामध्येच, त्यांनी स्वतःला दिलेलं. आणि मग त्यांनी त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना पण तितकं फ्रीडम दिलं आहे. जर त्यांनी मला सांगितलं आहे की आत्ता आपल्या दोघांना बसून हा सीन आहे, आपण बसून बोलायचं आहे, तर ते मला नाही सांगणार की मग तू ह्या वाक्याला ही बॉटल उचल, ह्या वाक्याला हा माईक असा कर. ते सांगतील तू बस आणि बोल.
आणि जे काही मग एक्स्ट्राचं डिरेक्शन आहे, एक्स्ट्राचं ब्लॉकिंग आहे, एक्स्ट्राचं सांगणं आहे, ते हळूहळू होत जातं. इनिशियल लेवलपासून ते कुठलंच गोष्ट ब्लॉक करत नाही. अनेकांना ही प्रोसेस चुकीची पण वाटू शकते, अनेकांना प्रश्न पण पडू शकतात की आता चालू रनथ्रूमध्ये किंवा चालू शोमध्ये समजा हे बोलताना मी उठलो तर त्याला काही त्यांचं ऑब्जेक्शन नसेल. त्यांना असं वाटतं की हां तुला वाटलं ना उठावं असं, तू उठलास. सो वेगळे पण माझ्या मते ती मुक्तता मिळणं आहे ना ॲक्च्युली, ते फ्रीडम मिळणं. मला ॲक्च्युली मी पण त्या स्वभावाचा असल्यामुळे मला पण ते फ्रीडम आवडत असल्यामुळे मी जास्त अट्रॅक्ट झालो आणि जास्त तिथं काम करायला लागलो. तुला जेव्हा हे कळलं की अरे जे ऑब्व्हियसली त्याची हिस्ट्री निघाली असेल की आधी ते 25 वर्ष चालू आहे आणि मग तू त्याच्यात आधी कोणी कोणी कामं केलेत आणि तुला जेव्हा लक्षात आलं की आता ही भूमिका मला करायची, तुला काय वाटलं? तुला एक म्हणजे ह्या नाटकाची इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो तुला. 2015 की 16 साली अंश दर्शक फेस्टिवल झालं होतं आणि तेव्हा पहिल्यांदा मी मकरंद देशपांडेंची नाटकं पाहिली होती. जवळपास 8 ते 10 दिवस फेस्टिवल सुरू होतं. मी 8 वेगळी नाटकं पाहिलेत एका फेस्टिवलमध्येच 8. आणि त्यावेळेला त्यांनी खूप जुनी नाटकं रिवाईव्ह केली होती त्या फेस्टिवलसाठी. सो मी खूप जुनी नाटकं बघितलेत त्यांची. आणि तेव्हा हे नाटक बघून मला असं झालेलं की हा रोल मला एकदा मिळाला पाहिजे. पण कसं तेव्हा मी मराठी माणूस आणि मी मराठी नाटकातनं काम केलं आहे, त्यामुळे हिंदीवर म्हणजे हिंदी भाषेबद्दल आपल्याला एक थोडीशी भीती असतेच. मग मी हळूहळू काम करायला लागल्यावर मी त्यांची सगळी नाटकं हिंदीतच केली. हे नाटक मला मराठीत मिळालं पण मला हा रोल मिळाला जो तुला पाहिजे जो. आणि मला जेव्हा कळलं तेव्हा मला असं झालं की अरे चला आपण. असं काय कनेक्शन आहे रे त्या रोलचं आणि तुझ्या आयुष्याचं? तुला एवढा म्हणजे काहीतरी असू शकतं ना? नाही, कदाचित मॅनिफेस्टेशनच असेल. म्हणजे असं कधी कधी आपल्याला वाटतं ना की अरे यार आपण खूप काम करतोय पण आपल्याकडे नशीब नाही आहे यार, आपलं लक नाही आहे. तर मला हे माझं नशीब वाटतं किंवा इथे मी प्रिव्हिलेज वाटतं मला की कारण हा रोल ज्या नटांनी हे नाटक पाहिलं त्या सगळ्या माणसांना हा रोल करायचा होता. प्रत्येक माणूस मी ह्या शोजना रिहर्सल्सना येणारा प्रत्येक ॲक्टर मला बोलला की अरे हा रोल मला करायचा होता, अरे हा रोल तुला मिळाला. सो मला असं वाटतं की त्या सगळ्यांना न मिळता मला मिळाला तर कदाचित माझं मॅनिफेस्टेशन असेल ते किंवा मला जेन्युइनली करायचा होता. आणि त्याच्यापासून तुझा प्रवास निरंतर चालू आहे अंश थिएटर सोबत. हो, नाही हे माझं शेवटचं रादर नाटक. हां, लेटेस्ट नाटक, सेकंड लास्ट नाटक हे. त्याच्या आधी मी एपिक गडबड त्याच्या टॉपिकवरती आपण येऊच. पण ओके, आत्ता हे चालू असलेल्या नाटकाबद्दल आपण बोललो. आता ॲक्च्युअल अजा हा जो फंडा आहे ना याच्यावर आपण येऊया. म्हणजे हे इंटरेस्टिंग होतं, मग त्याचा अजय कांबळे होतो. पण सुरुवात त्या अजापासून झाली. त्या अजाबद्दलचं आम्हाला ही कधी सुरू झाला हा सगळा प्रकार की तुला वाटलं की मला हे सगळं करायचं आहे आणि मला आता ह्याच्यातच करावं असं वाटतंय? मला ॲक्च्युली खूप लहानपणी 3री-4थीत असताना मी नाटक बघायला सुरुवात केली. माझे बाबा खूप नाटक बघायचे म्हणून नाटक बघायला सुरुवात केली आणि मला आवडायला लागलं होतं ते माध्यम. ॲक्च्युली मी त्या वयात सिनेमे बघण्यापेक्षा नाटक जास्त बघायचो. त्यावेळेला मी अधांतर, तो मी नव्हेच किंवा त्या वयातली नाटकं नाही आहेत खरं तर, पण मी पाहिली होती. सो मला ते माध्यम ॲक्च्युली आवडायला लागलं होतं. काहीतरी इंटरेस्टिंग लाईव्ह माध्यम मला ते आवडायला लागलं होतं. पण मला असं वाटलं नव्हतं की मी असं काहीतरी करेन किंवा ह्या क्षेत्रामध्ये येईन. पण शाळेमध्ये मी सगळेच आपण स्कूल सगळे नसतात बरं, इंटर स्कूल आणि सगळ्या स्पर्धा ज्या आपण करत असतो त्या करत होतो. आणि मला असं वाटलेलं की कधीतरी मी हे करेन. पण मग तेव्हा अल्फा करंडक आणि ह्या ज्या स्पर्धा असायच्या ज्या तेव्हा टेलिव्हिजनवर दिसायला लागल्या होत्या, तर तेव्हा मला असं वाटलेलं की यार कॉलेजला जाऊन आपल्याला ही मजा करायची ॲक्च्युली. मग मी कॉलेजला ॲडमिशन घेतलं. सायन्सला होतो. मग 2 वर्ष माझी भीतीमध्येच. रुईयामध्येच ॲडमिशन? नाही, आधी मी साठे कॉलेजमध्ये होतो. साठेला होतोस? 2 वर्ष माझी भीतीमध्ये. थिएटर आहे म्हणून साठे घेतलंस का? अरे आता मी इथे मला 9वी-10वी पासून रुपारेल कॉलेजला जायचं होतं. सगळ्यांनाच रुपारेल कॉलेजला मला कारण का माहीत नाही, मला रुपारेल कॉलेजला जायचं होतं. आणि त्यात असं पण होतं कदाचित घरच्यांचं की माटुंगा स्टेशनच्या बाजूलाच आहे तर प्रवासाला बरं पडेल आणि तुला हवंच आहे तर चांगलं आहे. तर 11वीला मी ॲडमिशन घेऊन काढलं आहे काहीतरी एका सब्जेक्टसाठी. मी सायन्सला होतो. सो रुईयाला ॲडमिशन मिळाली होती? नाही, रुईयाला मी रुपारेल भरला नव्हतं. रुपारेलला मिळाली होती आणि ती घेऊन काढली कारण एक काहीतरी सब्जेक्ट मला हवा होता, कम्प्युटर सायन्स नावाचा. अच्छा. आणि मला काय त्याने फायदा झालाय घेतलाच नाही मी नंतर. आणि मग मी साठेला गेलो कारण मी तसा फॉर्म भरला होता. सो साठेला मी 2 वर्ष माझी भीतीमध्येच गेली आहे. मला
केमिस्ट्री लॅबमध्ये ब्युरेट आणि पिपेट मला फरक कळत नव्हता. मी नावं पण आत्ताच ऐकतोय. हा, हे पिपेट म्हणजे दाखवायचं सोल्युशन असलेली बाटली आणि ब्युरेट म्हणजे जे स्टँडला अडकवलेलं असतं. तिने पिपेट सांगितल्यावर मी अख्खा ब्युरेट घेऊन गेलो होतो, अख्खा स्टँड सकट वगैरे. तर मला तो गोंधळ माझा होत होता, तो मी त्या भीतीत होतो. सो मला जे करायचं होतं ते करताच येत नव्हतं. सो मी 12वी नंतर मग FYला असताना साठेमध्ये थिएटर जॉईन केलं. मग मला तो विषय जमलाच नाही, BSc IT नावाचा, कम्प्युटर जमत नव्हतं. मग मी ते सोडलं आणि मग मी रुईयाला आलो. मी परत रुईयाला पुन्हा FY पासून. साठेला थिएटर केलंस? साठेला 1 वर्ष थिएटर केलं. ओके, तरी तुला यावंसं रुईयालाच वाटलं? ऍक्च्युली मला रुपारेल आणि रुईयाचं आधीपासून खूप अट्रॅक्शन होतं. त्याच्यामागे तुला यायचं कॉलेजचा गोंधळ. तू किती शाळा गेलीस? पहिले तुला यायचं होतं रुपारेलला, ठीक आहे, तरी तू गेला साठेला. ज्या सब्जेक्ट तुला माहितीये का, मी 12वी नंतर पुन्हा फॉर्म भरताना रुपारेलला ऍडमिशन घेतलं आणि इथं पुन्हा मला साठेला IT मिळालं म्हणून मी ते ऍडमिशन सोडून पुन्हा साठेला गेलो. रुपारेल सोडून मी 2दा साठेला गेलो आणि आज शेवटी रुईयाला. ऍट दी एंड मी रुईयाला आलो. मग तेव्हा स्पर्धेत रुईया जिंकत होतं का? नाही, असं काही नव्हतं. ऍक्च्युली युजली ती एक हवा निघते ना, बाई यावर्षीचे आहे तर रुईयाकडे पटापट रुईयाला ऍडमिशन. साठे कॉलेजला दिग्दर्शक होता अनिकेत पाटील. तर अनिकेत पाटील मला म्हणाला, मी त्याला म्हटलं की अरे मला ना लहानपणापासून रुपारेल रुईया कॉलेजचं खूप अट्रॅक्शन आहे, कारण मी त्यांच्या खूप एकांकी, म्हणजे 11वी 12वी जेव्हा मी थिएटर केलं नाही तेव्हा पण मी ज्या मुक्तिधाम, जास्तीची मेजॉरिटी, ह्या रुपारेल रुईयाच्या गाजलेल्याच एकांकिका. हो, पुन्हा अनन्या, त्या वर्षी रुपारेल कॉलेजची ती होती लॉगिंग आउट, ह्या एकांकिका बघितल्या होत्या. सो मला माहीत नाही, इतरही एकांकिका खूप चांगल्या होत्या, पण मला ह्या 2 कॉलेजबद्दल माहिती नाहीत कदाचित. मला असं वाटायचं की हे खूप इंटेलिजंट कॉलेज आहेत, तर असं असेल. बाकीचेही होते. मला जेन्युअनली मला JJ कॉलेजची एकांकिका आवडली होती, किंवा मला MDची एकांकिका, गाडा बघून तर मी असं झालेलो, पण मला जायला त्याच 2 कॉलेजला जावं असं वाटलं. ठरलं होतं? हा, ठरलं होतं. सो रुईयाला गेलास? हा, मग अनिकेत पाटील म्हणाला मग रुईयाला, कारण तो रुईयाचा होता. तो म्हणाला तुला मजा येईल, रुईयाला ये, म्हणून मग मी रुईयाला गेलो. मी त्याने बघितलं असेल की भाई हा एक मिळाला आपल्याला, एकांकिका नंबरात देईल, जरा गेला बोलवून घेऊया. असे दिग्दर्शक करतात नाही, तू घे ना ऍडमिशन या कॉलेजमध्ये. तसं नव्हतं, यावर्षी कॉलेज काही वर्क होत नाहीये. तसं ना, त्याला ऍक्च्युली आमची मैत्री खूप चांगली झाली आणि त्याला असं वाटलं की अरे हा आपल्या सर्कलमध्ये आला पाहिजे, आणि हा अनायसे ड्रॉप घेतोच आहे, अनायसे ह्याचं 1 वर्ष वाया जातच आहे, तर येऊ देत हा आपल्या सर्कलमध्ये, आपल्या ग्रुपमध्ये. म्हणून रुईयापासून सुरुवात झाली मग जर्नी? हो, रुईयापासून सुरुवात. मग तिथून कसं काय पुढे प्रवास? रुईयात ऍक्च्युली त्याच्यात पण बघ कशी गंमत आहे. मी इतकं करून मी रुईयात आलो आणि पहिल्या वर्षी माझ्या रुईयाने INTच केली नाही. सो तेही वर्ष वाया. हा, ते वर्ष वाया गेलं. बाहेरून आम्ही एकांकिका केली होती 1, 2, 2.5 नावाची. गाजली होती, पण तेव्हा मी बॅकस्टेज करत होतो. ओके, म्हणजे मी अभिनय करायला आलो होतो आणि मी बॅकस्टेज करत होतो. मग नेक्स्ट इयर झोंबी नावाची एकांकिका झाली. त्या एकांकिकेचं काही पुढे झालं नाही. त्याच्या 3rd इयरला मग जल्लाद नावाची एकांकिका झाली होती. बरोबर, जल्लाद. तेव्हा मला मलेरिया आला होता. बरीच गाजली, पण तेव्हा पण तुला काही नाही करता आलं. मग मी बाहेर नाही एकांकिका केली. अरे कसा आहेस तू? मग मी बाहेर नाही एकांकिका केली होती, त्याचं नाव होतं नॉट ओनली बटल्स. सो असं म्हणजे अदरवाईज एकांकिका करत होतो, म्हणजे झोंबी नंतर बाहेर चालू होत्या. कौल नावाची एकांकिका, ऍक्च्युअल जी आपल्याला INT हे जे स्पेसिफिक म्हणजे INT केली ना, पण INT तसा ठोस रोल कधीच मिळाला नाही. अच्छा. एक वर्ष केलंच नाही. 1 वर्ष झोंबीला छोटा रोल होता आणि 3rd इयरला मी मलेरिया झाला. सो INTला ठोस रोल मला मिळालाच नाही. आणि एकदाच परफॉर्म केलंस म्हणजे तू INTला? तसं बघायला गेलं तर 2 एकदा साठेमधनं केलं. ओके, तिथून एकदा केलं आणि इथून एकदा केलं. ओके, म्हणजे तिथपर्यंत तू ॲज अ ॲक्टर म्हणून रुईयामध्ये काम केलंस. एक इतकं सगळं स्ट्रगल करून जी खाज पुरवायची होती ती काय रुईयाला येऊन एका INTवर तुझी भागली नाही. पुन्हा काही ऍडमिशन वगैरे मी घेतलं नाही. पण मला असं विचारायचं की मग इथपर्यंतचा जो प्रवास तू ॲज अ ॲक्टर म्हणून केलास, तू तिथेच पुन्हा दिग्दर्शक म्हणूनही गेलास. हो. हां, मग काय, मग का आपण ते कदाचित तेच होतं. जेव्हा करत होतो तेव्हा जर काही इंटरेस्टिंग मिळालं असतं आणि तेव्हा जर ती खास भागली असती किंवा भूक भागली असती तर कदाचित नंतर मग बाहेर पडलो असतो. ते असतं ना की त्यावेळेला आम्ही 3 वर्ष आम्ही जिंकलो नाही. अच्छा. रुईया कॉलेज जिंकत नव्हतं त्या 3-4 वर्ष. अच्छा.
सो ते कदाचित ते होतं की अरे ते एक ग्रुपशी एक आपल्याला असोसिएशन होऊन जातं ना, किंवा एक आपण इमोशनली बांधले जातो ना की अरे यार आपलं नाटक जिंकत नाही आहे किंवा आपलं कॉलेज जिंकत नाही आहे. सो मग त्यासाठी मग जास्त मेहनत नंतर सुरू होते की आपण तेव्हा बाहेर मी काम करत होतो, पण बाहेर काम करत असताना पण असं वाटतं की अरे आपल्या कॉलेजची एकांकिका. मग ते थोडं असोसिएशन वाढत गेलं. पण मग तुला ते आतून जाणवलं की मी दिग्दर्शन करू शकतो का? तू कारण युजली तू आत्तापर्यंत सांगितलंस तू ॲक्टिंग म्हणूनच काम करत होता, ॲक्टर म्हणून, आणि आता तू सडनली डिरेक्शनला जम्प करतोयस. नाही, लिखाण आणि दिग्दर्शन ह्या दोन्ही गोष्टी मला आधीपासून तशा आवडायच्या. म्हणजे थिएटर स्पेसमध्ये नुसतंच एक अभिनयाकडेच मी लक्ष दिलं असं काही झालेलं नाही आहे. म्हणजे मला ते ओव्हरऑलच ती एक प्रोसेस आणि ती स्पेसच आवडते. म्हणजे मी तालीम हॉलमध्ये बसून पण एक 4-4 तास राहू शकतो किंवा नुसतंच. मग तालीम हॉलमध्ये बसतोस तू, तू म्हणालास की बॅकस्टेजला पण तू काम केलंस ते वगैरे, मग असं का तुझे मित्र म्हणतात की बॅकस्टेज केलं तू नाही, करत नाहीस? तुझा काय प्रॉब्लेम आहे पण तुझा? मी हे चुकीचं आहे सगळं माझं विधान ह्याच्या पुढचं की बॅकस्टेज. मी म्हटलं ना, मी तालीम हॉलमध्ये मी 8 तास बसू शकेन, पण मला ना ऑब्झर्व खूप वेगळ्याच गोष्टी करायला आवडतात. मला तो मग नट कसा करतोय किंवा दिग्दर्शक काय सांगतोय, मग मी दिग्दर्शक असतो तो काय केलं असतं, मी नट असतो तर काय केलं असतं, किंवा मग हे असं झालं पाहिजे होतं का. म्हणजे मी असं म्हणत नाही की बॅकस्टेज ही क्रिएटिव्ह गोष्ट नाही आहे, पण म्हणजे तुझं काय रिझन आहे? हां, मला लिखाण, दिग्दर्शन आणि अभिनय ह्या 3 गोष्टी जास्त एक्साईट केल्या थिएटरमध्ये. त्यामुळे मी त्याच्या असोसिएट काही असेल तर मग मला रात्रभर सांग ना काम. म्हणजे आज मला रात्रभर सांग की आपल्याला बसून उद्या ब्रेनस्टॉर्मिंग करायचं आहे, ह्या नाटकाचं हे काहीतरी आपल्याला सोल्युशन काढायचं, तर मी रात्रभर काम करेन. पण मी नाही बॅकस्टेजला काम. अरे नाही, तसं नाही. बॅकस्टेजला मला काय होतं, मला ॲक्च्युली मला थोडासा कंटाळा येतो. हे खरं कारण आहे. बाकी जाऊ देत आधीचं. हे त्यांना एक वेगळं प्रेशर येतं जेव्हा तू ॲक्टर म्हणून काम करतोस की अरे कोण आहे हा करणार आहे, अरे तो काय उचलणार नाही यार, सगळं आपल्याला उचलायचं आता, बघ तो फक्त येणार, बसणार, काम करणार आणि जाणार. हा जो काही वेगळा नेक्स्ट लेवलचा कम्फर्ट आहे बाई एकांकिकेचा. पण मी हा आळस मान्य करतो, माझा मान्य करतोस ना, म्हणजे ह्याच्यावर मी डिबेट नाही करत. नाही आहे मला, हा तुला मान्य आहे तर ओके. तर इथपर्यंतचा जो प्रवास झालाय तो कळला तुझा, कॉलेजपर्यंत किंवा दिग्दर्शनापर्यंतचा जो तू केलास. जे तुला हे कधी कळलं की मला, म्हणजे हे हाऊस असते कॉलेजमध्ये असताना, ठीक आहे, हौशी प्रमाणावरती चालू असतं, आणि एक पॉईंट येतो की आपण आपल्या घरच्यांना ते सांगतो की आपल्याला ठरलं आहे जॉब बिब नसतो करत, आपल्याला नाटक करायचं आहे, आणि आपले घरचे आधीच आपल्या या फील्डला घेऊन असे असतात, ही काय फील्ड नाही, जसे डॉक्टर CAB असतात, ह्याच्यावर काय अभिमान सांगणार का नाही आहे, हे तू कर संध्याकाळच्या वेळात, पण दिवसा काहीतरी कर. हे कन्व्हिन्स केलंस तू घरी? हो, मी 12वीलाच केलं. म्हणजे मी साठेतनं रुईयात आलो ना, तो जो काळ होता तिथेच मी कन्व्हिन्स केलं की मी पुढे यातच काहीतरी करणार आहे. आणि ते कन्व्हिन्स झाले? हां, झाले होते ते कन्व्हिन्स. कॉलेज नंतर त्याने कधी असं विचारलं का तुला? कधीच नाही. कधीच नाही. म्हणजे नाही, प्रयत्न केले की म्हणजे इनिशियली की आपल्याला तितकं काम मिळत, ते अधूनमधून सोडतात थोडे ते अजूनही सोडतात. जेव्हा तू प्रायोगिक रंगभूमीवर काम करत होता आणि तुला असा जेव्हा एखादा फोन आला की आपण एक नाटक करतो आणि तू त्याच्यात काम करशील का आणि व्यावसायिक आहे, हा शब्द ऐकून काय हिट होतं तुला? अशी मुवमेंट ऑब्व्हियसली आली असेल. तर 2 इंटरेस्टिंग आहेत. एक, मी कॉलेजमध्ये असताना एक एकांकिका केली होती रुईयामध्ये असताना, त्याचं नाव होतं इमोशनल अत्याचार नावाची. तर ती होती श्रीरंग गोडबोलेंनी डिरेक्ट केलेली एकांकिका. तर एक दिवशी मला फोन आला की हॅलो, मी महेश कोठारे बोलतोय. बरं. असं, मी कॉलेजमध्ये होतो, मी एक सिनेमा करतोय, त्यात काम करशील का वगैरे. त्यांनी माझं कामही पाहिलं नव्हतं, रंगा सरांनी त्यांना काहीतरी सजेस्ट केलं असेल वगैरे. तर तेव्हा मला ते खूप मोठं वाटलेलं. काय झालं त्या मुवमेंटला तुला? मला खूप भारी वाटलं, कारण मी तर लहानपणापासून लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ म्हणजे खूप मराठी सिनेमे पाहिले होते. त्यात महेश कोठारे असं नावच मोठं होतं माझ्यासाठी, आणि मी अगदीच असं झालेलं की बापरे, काय घडलं आपल्या आयुष्यात चमत्कार, असंच झालं होतं मला. आणि एक दुसरं, जेव्हा मला असा एक फोन आलेला की अरे मॅक्स सरांनी तुला उद्या बोलवलं आहे रीडिंगसाठी नवीन नाटकाच्या, जो पहिलं म्हणजे त्या बालनाट्यानंतरचं एपिक गडबड नावाचं नाटक, तेव्हा मला असं झालेलं की यस,
दिस इज द मुवमेंट यार. म्हणजे ते विश हा होतं की इथपर्यंत जायचंच आहे. तुला आळस येतो फोन उचलायला असंही त्यांचं कधी म्हणणं काय आहे. होतं की आता आपण दोघं बोलतोय आणि मला फोन आला तर म्हणतं की अरे नंतर करू आणि मग मी विसरतो. मुद्दा विसरण्याचा आहे किंवा झोपेत एक कॉल दिसला तर मी विसरतो नंतर कॉल बॅक करायला. कधी कधी मी काही लोकांचे मुद्दाम नाही उचलत आणि मुद्दाम कॉल नाही, तर त्या गोष्टीचा मी विसरण्याच्या गोष्टीचा माझ्या सवयीचा ॲडव्हान्टेज पण घेतो काही वेळा. पण वा वा हे लक्षात ठेवा हे काय म्हणतोय. म्हणजे जेवढे अडथळे तुझ्या लाईफमध्ये आलेत आत्तापर्यंतचे ते तू सहज पार करत इथपर्यंत आलायस. डेफिनेटली. म्हणजे रस्त्यात दिसतात ते का नाही तू बघत, तेही चुकवू शकतोस ना तू. म्हणजे करिअरमध्ये जेव्हा अडथळे आले, खड्डे आले, तेव्हा तू ते चुकवून पुढे निघालास. बरोबर. मग रस्त्यावरून जेव्हा बाईक घेऊन जातो तेव्हा का नाही ते खड्डे दिसत तुला? अच्छा, हे रणजित पाटीलने सांगितलं का? आम्ही ना नाव सांगत, पण तू म्हणजे काय असतं ना, आपल्याकडे मुंबईत खड्डे आहेत ठीक आहे, तर आपण युजली खड्डा दिसला की चुकवतो किंवा आम्ही मित्राला सांगतो अरे भाई कट लागला, काय रे, अरे खड्डा चुकवला. पण माझ्या मते सरकारने तू खड्डा आहे म्हणून खड्ड्यात टाकतोस. मला असं वाटतं की सरकारने किंवा BMCने इतक्या मेहनतीने ते खड्डे बांधलेत आणि आपण ते चुकवायचे. म्हणजे तुम्ही मरणार आहात एक दिवशी हे ठरलंय, त्याचं तुमच्या रिस्कवर मागे बसायचं. काय लिहिलंयच बाईकच्या मागे? नाही, असं काही नाही. माझं फक्त त्याच्या मागचं एवढंच आहे की जर काही झालं तर सरकार उत्तर देईल. खड्डे बांधले का? पण रस्ते बांधायचे होते, रस्ते बांधायला सांगितलं होतं, खड्डे का बांधले? खड्ड्यात टाकायची हा काय प्रकार आहे पण तुझा? अरे माझा एक मित्र आहे, त्याने सांगितलं होतं ड्रायव्हिंगच्या बाबतीत की जर खड्डा आला तर तो आयत्या वेळेला जर दिसला तर तो चुकवण्याच्या नादाला जाऊ नको, खड्डा घे. आयत्या वेळेला ना? आयत्या वेळेला. हे आयती वेळ नेहमी येते का तुझ्या आयुष्यात? बरं तू काय म्हणजे, बरं तुला मित्रांना घेऊनही जायचं असतं डबल सीट. हो, ही एक वेगळी तुझी खाज आहे. त्यांना घेऊन तुला त्याच खड्ड्यात जायचं असतं आणि ते मागून घाबरून बसलेले आहेत आणि ते तुला सांगतात मागून, त्यांना दिसतो खड्डा मागून बसून की अरे तो बघ अरे खड्डा, अरे अजा खड्डा, अरे बोलतोय ना, दिसतोय. तरी त्यांचं असं म्हणणं आहे की आज बसलो तर मला माहित नाही का होणार आहे. कोण आहेत हे? एवढं काही पडले बिडले आहेत ते? कोणीच पडले नाहीयेत माझ्या बाईकवरून. मी पडलोय 2दा, बाकी मागे कोणी असताना कोणीच पडले नाहीयेत कधीच. तू पडलायस? मी पडलोय आत्ताच त्याच खड्ड्यात. नाही, मी खड्ड्यात नाही पडलो, तेच मी वेगळ्या कारणांनी पडलो. मी खड्ड्यात नाही पडलो, मी तुला तेच सांगतोय. खड्ड्यात बाईक जाऊन मी एकदाही पडलो नाहीये आणि यापुढे पडू नये. पण मित्र नसताना त्या खड्ड्यातून बाईक जाऊ? एक मित्र कुठलाच पडला नाहीये माझ्यासोबत बाईक. पण खड्ड्यात जाताना तो असलेला चालेल तुला? ठीक आहे, एकत्र खड्ड्यात जाऊ. घ्या आता, मित्र आहे आपल्या नशिबाला असं, भोगा आता काय करणार. मी काय करणार, तुमचा मित्र. ओके ठीक आहे, आपण त्याच्या पुढे जाऊया. एपिक गडबड या नाटकाकडे आपण येऊया. एपिक गडबडचा तुझं पहिलं नाटक होतं? नाही, मॅक्स सरांसोबतचं. हां, नाही, त्याच्या आधी एक बालनाट्य केलं होतं. बालनाट्य, हां. त्याच्यानंतर पहिलं नाटक तेच झालं, एपिक गडबड झालं. फुल लेंथ पहिलं तेच. फुल लेंथ एपिक गडबड झालं. फुल लेंथ एपिक गडबडमध्ये असं काय झालं की एक व्यक्ती त्या लेवलमध्ये पडला आणि मग तू नाटक पुढे कंटिन्यू ठेवलंस का, त्याला उचललंच नाही का? काहीतरी किस्सा आहे हा, मला नीट जरा सांगशील का काय किस्सा आहे हा? ॲक्च्युली काय झालं, तो खूप रुसलाय कारण व्यक्ती रुसलाय. हां, अरे ते नाटक ते नाटक तू पाहिलं असशील नसशील मला माहीत नाही, पण ते नाटक ॲक्च्युली असं आहे की तो फार्स आहे, तो एक गोंधळ आहे. तर माझ्या ते जर फार्स सुरू आहे, गोंधळ सुरू आहे, तर तिथे काही होऊ शकतं ना. अरे पण तो पडला रे त्या लेवल. तो पडला तर त्यानं बाहेर पडावं. अरे काय, कोण आहे? नाटक थांबवून कसं झालंय? तुझ्या समोर इतका हाऊसफुल ऑडियन्स बसलाय. तुला किती वेळ पडून होता तो? नाही, तो पडून असा त्याचा पाय आत गेला होता आणि तो असंच बघत होता माझ्याकडे. तर त्याच्यावर मी म्हटलं एपिक गडबड असं म्हणून मी नाटक सुरू केलं. शिव्या घातल्या. हो, त्याला असं अपेक्षित होतं की सगळे उठवतील आणि मग प्रेक्षक, पण म्हटलं त्याच्यात काही मजाच नाही. मग आपण हे नाटक का करतोय? म्हणजे एखादं रिअलिस्टिक नाटक असतं की ज्याच्यामध्ये हे घडणंच अपेक्षित नव्हतं तर ठीक होतं. नाटकच फार सुरू आहे तर काय मजा. तिसरी गोष्ट अशी आहे की तू
आयुष्यात जर काही कुठला पदार्थ बनवला असशील वेळात वेळ काढून फोकस करून थोडासा आळस बाजूला ठेवून, तर ते आमलेट आहे. हो, आमलेट मस्त बनवतो मी. सगळ्या प्रकारचे आमलेट चांगले बनवतो. चीज पण तू ऑमलेट. किचन मध्ये जातोस कुठे? अरे जातो मी, तेच एकदा म्हणतोय. आमलेट बनवलंयस तू? एकदा बनवलंय असं नाहीये, अनेकदा बनवलंय. मी तेच सांगतोय. मला जेव्हा एक मूड होतो, जेव्हा मला काहीतरी वाटतं आता करावं, तो कधी होतो? त्यांना काय एवढा त्रास आहे मग त्याचा? तेच सांगतो ना. म्हणजे एखाद्याने नाहीच केलं की हा काही करतच नाही. केल्यानंतर पण जर असं म्हणत असाल की तुम्ही एकदाच केलं वगैरे, तर त्याला मजा नाही. केलं याचं कौतुक नाहीच आहे. म्हणजे मग ते कधीतरी केलेलं असेल ना, वर्षातून एकदा. हा, पण वर्षातून एकदा नाही, वर्षातून एकदा नाही. अरे माझं म्हणणं काय की अदरवाईज मी करतच नाही, पण मी एकदा केलं त्याचं कौतुक असलं. अरे त्याने एकदा केलं होतं, ह्याचं कौतुक असलं पाहिजे ना. पुन्हा तुमच्या नशिबावर उत्तर सोडून मी पुढे जातो. मला तुमची थोडी थोडी दया यायला लागली आता. बरं, मला असं वाटतं की त्यांनी एक चांगली गोष्ट सांगितली की तू बाकी कितीही या बाबतीत आळशी असलास किंवा तू स्लो असलास किंवा निवांत असतोस, तुझं मी करतो म्हणून, तू इतरांच्या लग्नात अतिशय उत्साही असतोस. इस सज्जन को क्या तकलीफ है भाई? नाही, लग्न हा प्रकार एकंदरीत आवडतो का तुला? नाही. वा, इतकं मला कुठलाही पब्लिक समारंभच आवडत नाही जिथे खूप लोक येतात, अनोळखी लोकही असतात. मला ते जास्त आवडत नाही. तू अंतरपट धरायला पुढे का असतोस सगळ्यांच्या? अरे तो माझ्या खूप जवळच्या मित्राचं लग्न होतं. रामचंद्र गावकरचं लग्न होतं. खूप जवळचा मित्र. त्याच्या लग्नात एकाच्या लग्नामुळे थोडीच असं कोणी एकाच्या लग्नामुळे मी लोकांनी सांगावं, मी खूप कमी समारंभांना जातो. मी ॲक्च्युली टाळतो. तू फुलं आणतोस, अंतरपाट धरायला तू असतोस, बरंच काय काय करतोस तू यार. हां, त्याच्या लग्नात केलं होतं. खूपच जवळचं मित्र. मग ते तुला आवडीने केलंस ना? हो, हो. मग ते तुला आवडलं, मग तू का ना लग्न करत आहेस असं त्यांचं म्हणणं आहे. लग्न ह्या व्यवस्थेला घेऊन जर तुला मत जाणून घ्यायचं असेल की मी का लग्न नाही करत आहे, तर माझं एवढंच म्हणणं आहे की आता वय झालंय, की आता झालं बाबा, तू 32शीचं झालास, 33शीचं झालास, मग आता लग्न कर. मला हे कारण करेक्ट नाही वाटत लग्न करायला. लग्न करायला तुम्हाला ती करेक्ट व्यक्ती भेटायला हवी किंवा त्या करेक्ट व्यक्तीला तुम्ही भेटायला हवात. ते कुठल्याही वयात झालं तरी चालणार आहे असं मला वाटतं. शेवटी ते कंपॅनियनशिपच आहे. सो त्याच्यावर कुठलंही ते बंधन नको किंवा ते ऑब्लिगेशन नको की बाबा झालंय बाबा वय, आता लग्नाचं वय झालंय. आपण 2024 मध्ये राहतो, तर आपण बरोबर. हां, मी तुझं उत्तर अगदीच व्हॅलिड आहे. हां, माझं इतकं स्ट्रेट उत्तर आहे की म्हणजे हे असूच शकतं माझ्या जवळच्या लोकांचं की प्लीज लग्न कर, प्लीज. त्यांना करायचं असेल ना, मजा असते सगळी की आता आमचं झालं तू पण कर, किंवा घरच्यांचंही असतं. तर माझं असं की मला वाटेल तेव्हा मी करेनच. लग्न व्यवस्थेला विरोध नाहीये, पण ती करावंच लागतं, करायलाच हवं. मला ते फ्रीडम आवडतं. मला ते कुणी जर असं ऑब्लिगेशन्स टाकले ना किंवा असं मला रेस्ट्रिक्ट केलं ना, प्रेशर टाकलं ना, की मला असतं मग आता तर मी नाही करणार. ठीक आहे, म्हणजे त्याला आतून वाटेल आणि तो करेल, तुमची इच्छा पूर्ण करेल. त्यांना अंतरपाठ धरायचे, ते पण इच्छा तो पूर्ण करणार आहे कधीतरी. तेव्हा तुम्ही ती मजा घ्या. उत्तर पण त्याचं व्हॅलिड आहे. याच्यावर व्हॅलिड उत्तर देऊन तो हे एक उत्तर मी व्हॅलिड दिले माझ्या होते. हा ना, हे एक उत्तर व्हॅलिड आहे ज्याच्यावरती मी ॲग्री करतो. सो ती संधी देणार आहे तो तुम्हाला. तू त्याच फेज मध्ये आहेस माझ्या मते, त्याच विचारांचा आहेस. माझा इंटरव्ह्यू नाही आहे, पण पुढे जाऊया. पण हे तू आत्ता जे सुरू केलंयस, ही जी काही तयारी, की सध्या म्हणजे खूपच फोकस होऊन अगदीच तू प्रोटीन शेक आणि डाएट्स एकदम कट असं फॉलो करून आणि व्यवस्थित जिम ओरिएंटेड पर्सन वगैरे, हे का म्हणजे आत्ता म्हणजे मध्येच असं सहज? मी तेच म्हटलं, अनेक वर्ष माझे सगळे मित्र जिमला जायचे. अरे तू पण ये ना, तू पण कर ना, किंवा अरे कसं केलं पाहिजे जिम वगैरे, हे सगळं होतं. पण मला तेव्हा जेन्युइनली नाही वाटलं. आत्ता मला जेन्युइनली वाटलं की आपण करायला पाहिजे काहीतरी. आता मला एका पॉईंटला असं वाटलं की ना, आता आपण अशी एक गोष्ट करायला पाहिजे जी आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेरची आहे, जी आजपर्यंत आपण केली नाही. असं मला एका पॉईंट. एकांगी करताना आपण कसेही खातो पितो राहतो, काय ताळमेळ नसतो त्याला. सो मला ती किक मिळाली की मला असं वाटलं की आत्तापर्यंत आपण असं काय नाही केलंय जे आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर काय आहे, ते आपण काहीतरी करू, मग आपल्याला जरा मजा येईल. आणि मला असं वाटलं जिम आपण कधी केलेलं नाही आहे आयुष्यात, तर आपण ते करू. आपल्या कम्फर्ट झोनमध्ये पण नाही आहे. आपण तेवढे आळशी आहोत की आपण सकाळी उठून कुठेतरी जाऊन मग ते करून. तर मला ती गोष्ट एक्साइट केली, झटकून करतोय. हां, तर मला रेग्युलरली ती गंमत वाटली म्हणून मी करतोय आणि मला जेन्युइनली वाटलं म्हणून करतोय. म्हणजे हळूहळू त्याचा आळस तो
झटकतोय आणि तो दाखवतोय तुम्हाला की मी हे सुरू केलेलं आहे, मी लग्न करणार आहे लवकर, माझी तयारी सुरू झालेली आहे. प्रत्येकाचा पेस वेगळा असतो रे. असू देत ना, पण त्यात मी कोकणात सुरुवात, माझा पेस अजून वेगळा आहे. प्रत्येकाचा पेस वेगळा असतो. पण ठीक आहे, झोन तिथे जाईल ना, कधीतरी जाईल हो, ना. हो, हो. निदान त्यांना त्या अपेक्षा तरी राहतील. बरं, मी जगाला हे मला काही फार व्हॅलिड वाटलं नाही, पण ठीक आहे, मलाही फार काही त्या गोष्टीत रस नाही जी गोष्ट मी सांगणार आहे. पण इन जनरल तुझे मित्र फार त्या गोष्टीला घेऊन वैतागतात की इन जनरल त्यांच्यामध्ये जेव्हा क्रिकेटचा टॉक सुरू असतो आणि ते खूप एक्सायटेड असतात की भाई यार फायनल आहे यार, चल भाई आता बघ हा खेळणार आहे बाईने 6 मारला. तू खूप निवांत असतोस त्यांच्यात, कारण तुला त्याच्यात काही रसच नसतो. हो, आणि त्याच्यामुळे त्यांना असं होतं की हा काय आहे आपल्यात आज. मला क्रिकेट खूप आवडायचं, खूप जास्त आवडायचं. हे त्यांना पटेल का? नाही पटणार, अजिबात नाही. कारण हे ज्यांनी तुला सांगितलंय ना, ते माझ्या आयुष्यात आल्यानंतर त्याच्या आधीचा काळ आहे जेव्हा मला क्रिकेट खूप आवडायचं. शाळेत असताना वगैरे क्रिकेट खूप आवडायचं. आणि मला माहीत नाही, मी हळूहळू मला क्रिकेटपासून मी असं आवडीनं असं झालं असं मी म्हणणार नाही, पण मला आता काही तेवढा रस वाटत नाही किंवा तेवढी मजा येत नाही. किंवा लावलं असेल म्हणजे समोर सुरू असेल मॅच तर मी बघतोच, पण म्हणजे असं आज कोणाची मॅच आहे आणि कोणाचा किती स्कोअर झाला वगैरे हे आता तितकं डोक्यात येत नाही. ते पण नाही, रसच नाही. म्हणजे आज आरसीबीत खेळतोय तर मग आरसीबीचा उल्लेख झालाय, अगदीच बोर होतं. आरसीबीचं तर बोलूया आज, कारण आरसीबी आत्ताच हरली आहे नाही का, तर बऱ्याच जणांना दुःखही झालं त्या गोष्टीचं. मला काहीच नाही, तुझ्याबद्दल नाहीच आहे. आणि तुला सगळ्याच्याच पलीकडे आहेस की हरलं तर काय, हरलं मग काय 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 करायचं. हां, आता काय, आता क्रिकेट रोज दिसायला लागलं आता. हां, नाही मी त्याच्यातलं, मलाही त्याच्यातलं काही कळत नाही. पण पूर्वी जेव्हा मला आवडायचं तेव्हा ते रोज दिसत नव्हतं, तर ते रोज दिसायला लागल्यावर मग ते असं मला ॲक्च्युली म्हणून पण जास्त बोलतो की रोजच दिसते, रोज एक कुठली तरी मॅच आहेच, हेच मनापासून बघणारे आज आज मॅच फिक्स आहे रे असं हे स्वतःही म्हणणार. मग मी म्हटलं तर अरे तुला तर असंच वाटतं मॅच फिक्स असते असं, म्हणजे त्यात काही हे नाही राहिलं. म्हणजे रोज दिसणारी एखादी मालिका असते ना, हां, ती लोक म्हणजे आई नाही का जेवण करता करता ती मालिका बघत असते, तसं आता ते क्रिकेटचं झालंय. सो माझ्या मते ते म्हणून मला ते बोर झालं असेल मे बी. दुसरी गोष्ट, तुला म्हणजे आपण युजली ना सगळ्यांचं असं कॉलेजमध्ये असताना दिल चाहता आला होता ना, गोव्याला वगैरे जायचं असं सगळ्यांना वगैरे. का नाही, कोणाला नाही आवडत यार गोव्याला जायचंय, गोव्याला जायचंय. खूप पर्सनल इन्फॉर्मेशन मिळालं ना तुला. तुला वाटतंय पर्सनल आहे? आई शपथ. मग तुझे मित्र पर्सनल नाही म्हणजे खूपच. तरी मी विचार कर तर सोलो ट्रिपची जी काही गंमत असते ना आयुष्यात, मला भयंकर आवडते. मी स्वतः सोलो ट्रिप जातो, खूप मला आवडतं. फक्त काय गोव्याला मी ग्रुपने जातो, स्वप्न असतं की अरे 3 जण मित्र, 4 जण मित्र. फक्त कधी एकाकडे पैसे असले की 2 भिकारी निघतात, कधी 2 जणांकडे पैसे असला 3रा भिकारी निघतो. असं करून आम्ही कधी गोव्याला गेलोच नाही. पण मग या कारणामुळे तू सोलो ट्रिप करतोस का? तुला सोलोच जावं असं वाटतं आणि तेही गोव्यालाच जावं असं वाटतं. आणि असं गोव्यात काय आहे की जिथे तुला, गोव्यात खूप काही आहे पण स्टील तुला सोलो जावं असं वाटतं काय? मी पहिल्यांदा गेलो. चुकीचा दिल चाहता बघितलायस का? अरे नाही, दिल चाहतामध्ये जी गंमत आहे किंवा जी माझ्या मित्रांनी केली ती अनेकदा करून झाली आहे. ते मला गोवा असं काही गोव्याला जायचंय सोलो ट्रिप असं नव्हतं. मला त्या क्षणी कुठेतरी जायचं होतं आणि ते एकट्यालाच जायचं होतं. आणि मला असं वाटतं की गोव्यालाच जाऊ. दुसऱ्यांना दुःखही होऊ शकते की गोव्यालाच गेला, आपल्याला घेऊन गेला असता यार. आम्हाला पण गोव्याला जायचं यार. पण मी तयार आहे, त्या ज्या लोकांनी हे दुःख मांडले त्यांच्यासोबत पुन्हा जायला तयार आहे. नाही पण तू पुन्हा जाणार आहेस तू. तेच प्रॉब्लेम आहे त्यांचा की पुन्हा जाणार आहेस तू सोलो. नाही, सोलो पुन्हा नाही जाणार आहे. गोव्याला का पुन्हा जाईन सोलो? अच्छा, मग दुसरीकडे जाईन कुठेतरी. म्हणजे तो पुन्हा सोलो जाणारच आहे इन शॉर्ट. सोलो हा असं मला पहिल्या सोलो ट्रिपमध्ये जरा मजा आली आहे, इंटरेस्ट. आता तू सोलोच करणार आहेस जरा? नाही, सोलोच करणार असं नाही, पण करेन. मला अजून एकदा सोलो जायला आवडेल कुठेतरी. तुझे मित्र खूप सॉलिड आहेत रे. हो, त्यांना इतकं हे, आणि हे दुःखाचीच गोष्ट आहे. एकट्याला म्हणजे सगळ्या मित्रांना सोडून वगैरे जाणं नसतात काहींच्याकडे पैसे, घेऊन जावं आपण, काय होतं एवढं. मी म्हटलंच होतं चला मी सोलो ट्रिपला जायचंय असं म्हणूनही मी काही लोकांना म्हटलं होतं चला. नाही, ऍक्च्युली नव्हतं, सॉरी, मी उगाच एक कव्हर करतोय. नाही होणार आहे त्याने काही. सो आपण या किस्सांच्या सेगमेंट पासून थोडं बाजूला तुझं थोडंसं प्रेशर आपण रिलीज करून
काही महत्त्वाच्या मुद्द्यांवरती येणार आहोत. त्या महत्त्वाच्या मुद्द्यांच्या आधी आपण 2 सेगमेंट आहेत त्या आधी करूया. आमच्याकडे एक डायलॉग आहे जो आम्ही शोधून काढलेला आहे, जो इतका सोप्पा आहे की म्हणून आम्ही त्याचं प्रिंटआउट आणलेले की बाबा द्या वाचतो. तो डायलॉग तुला आम्ही वाचायला देणार, तुला पाठबीट काही नाही करायचं आहे, तुला तो वाचायचा आहे, बोलायचा आहे. फक्त त्याचे इमोशन्स जे आहेत ना त्या मागचे ते आम्ही तुला सांगू. बरं. हे एका चित्रपटातलंच आहे, आपल्याच मराठी चित्रपटातलं. आता त्याच्यात एक वेगळे इमोशन्स होते, ठीक आहे. आता हेच तुला बोलायचं आहे रोमॅन्टिक पद्धतीत. बापरे, क्या बात आहे. रोमॅन्टिझम इज लाईक, म्हणजे सगळ्यांना तयारी पण कळेल ना, अरे कुठपर्यंत गाडी आली आणि मग कधी होणार आहे लग्न वगैरे. तर तसं नमामि मामनो नुनम मानन मुनिम ममानी ननानन ममा नाम मुनाम नम नम नमो. वा वा वा. हे जे काय पॉज घेऊन पुढे गेलेलं आहे वाक्य हे भावेंपर्यंत पोहोचलेलं पाहिजे बाबा आपल्याला. त्याचं कट करून टाका, मधलं जेवढं बरं केलं तेवढं टाका. हे बघ मंदार मालनकर. ओके, थँक्यू. खूप एफर्ट्स घेऊन तू हे केलेलं आहेस. आपण आता पुढे वळूया. आवडीचा ॲक्टर शुभंकर तावडे, निनाद लिमये. निनाद लिमये. ओके. फेवरेट ॲक्ट्रेस आकांक्षा गाडे, ईशा डे. रॅपिड फायर आहे काय तुझं चाललंय? अच्छा, आकांक्षा गाडे. ओके. आवडीचा डिरेक्टर मकरंद देशपांडे, विजय केंकरे. मकरंद देशपांडे. ऑब्वियस. लेखक मकरंद देशपांडे, प्राजक्त देशमुख. मकरंद देशपांडे. ओके. आवडीचं नाटक सरसर सरला की एपिक गडबड. सर सरला. अभिनय की दिग्दर्शन. अभिनय. नाईस, ग्रेट. तर महत्त्वाच्या आता मुद्द्यावरती येऊया आपण. आत्ता जेव्हा तू प्रायोगिक रंगभूमीवरती काम करतो आहेस आणि व्यावसायिक रंगभूमीवरती तुझं काम चाललं आहे, सगळ्यात पहिले तुला जाणवलेला बदल या इथून या रंगभूमीवर काम करताना तो तुला काय जाणवतो? मी जी व्यावसायिक नाटकं केलीत ना ती पण म्हणजे दोन्ही नाटकं मकरंद देशपांडेंचीच आहेत. सो ती नाटकं आधी प्रायोगिक होती, मग ती व्यावसायिक झाली. किंवा एक आधी वीर दौडले सातच नावाचं नाटक केलं होतं, ते पण प्रल्हाद कुडतरकरच दिग्दर्शक होता. तर मला ॲक्च्युली प्रायोगिक आणि व्यावसायिकमध्ये तितकासा फरक जाणवत नाही. बदल असेल तर तो फक्त पैशांचा आहे असं मला वाटतं. म्हणजे इथे पैसे इन्व्हॉल्ड आहेत, इथे पैसे इन्व्हॉल्ड नाही आहेत. म्हणजे प्रायोगिक नाटकाला खर्च येतोच, पण प्रायोगिक नाटक कुणीच पैसे कमवायला करत नाही. म्हणजे त्याच्या मागचं मोटिव्ह व्यवसाय नाही आणि याच्या मागचं मोटिव्ह व्यवसाय आहे. सो व्यावसायिक नाटकात पण प्रयोग होतच असतात. ते एक वेगळं आपल्याकडे आहे ना की प्रायोगिक नाटक मग आम्ही कसे प्रयोगशील आणि व्यावसायिक नाटकात प्रयोग होत नाहीत, ते करतात तद्दन कमर्शियल. तर तसं मला वाटत नाही. व्यावसायिक नाटकात पण प्रयोग होतच असतात, फक्त तिथे पैसा इन्व्हॉल्ड असल्यामुळे जे काही छोटे मोठे चेंजेस होत असतील किंवा कधी चेहरे लागत असतील, कधी काही ॲडव्हर्टाइजमेंट किंवा पब्लिसिटी आणि बरंच काही असू शकतं, पण म्हणून तो प्रयोग नाही असं नाही म्हणत. तो प्रयोगच आहे. दोन्हीकडे प्रयोगशीलता आहेच. हां, म्हणजे प्रयोगशीलच असणार ना, कारण व्यावसायिक नाटक पण ती जी मंडळी मिळून करतायत ती पहिल्यांदाच करतायत ना ते नाटक. जरी एखादं जुनं नाटक असेल तरी हे ॲक्टर्स आत्ताच करतायत, पहिल्यांदाच करतायत. सो त्यांच्यासाठी हा प्रयोगच झाला. बरोबर. म्हणजे माझ्या मते व्यावसायिक रंगभूमीवर पण खूप प्रयोग झालेत. म्हणजे सही रे सही हा एक उत्तम प्रयोग आहे असं मला वाटतं. किंवा यदा कदाचित हा उत्तम प्रयोग आहे. वस्त्रहरण हा उत्तम प्रयोग आहे. एक काहीतरी त्यातही एक प्रयोगच आहे. सो तसा मला ना ॲक्च्युली तसा क्रिएटिव्हली मला त्यात कुठेच डिफरन्स वाटत नाही. फक्त पैसा हाच एक मुद्दा आहे जो इथे आहे, इथे नाही आहे. असं कधी जाणवलंय का रे की आता आपण जेव्हा एकांकिका करत असतो तेव्हा आपण बरेचदा चुका करतो, ठीक आहे. तर त्या चुकांवरती इट्स ओके म्हणणारी लोक किंवा इट्स ओके म्हणणारी मंडळी आहेत, मित्र आहेत, समजवणारे दिग्दर्शक आहेत. हेच चूक जेव्हा तू व्यावसायिकला करतोस तेव्हा काही बदल होतो का, ती कॉन्स्टंट राहते? मला असं वाटतं की प्रयोगात चुका होणारच आहेत आणि मला असं काही तसा वेगळा अनुभव नाही आला की व्यावसायिक नाटकात मी काही चूक केली आणि त्याचं मला काही
त्याच्यावरनं मला काही काय म्हणतात ते, त्याचे काही दुष्परिणाम मला भोगावे लागले असं मला काही झालं नाही. मला इतक्या वर्षात एकदाच कधीतरी मी 2-3 फंबल टाकल्यावर मॅक्स सर म्हणाले होते की आज कुठे होतं लक्ष, कारण ते ओरडतच नाहीत तसे. ते कितीही आपण सुमार प्रयोग केला तरी आज किती छान केलंस तू ते वाक्य, आज तो सीन किती छान केलास, ते काहीतरी त्याच्यात चांगलं शोधत राहतात. सो आपणच आतल्यात आपलं असं होतं की अरे यार आपण पुढच्या वेळेला अजून चांगलं करू. सो ओके, मला तसे अनुभव आले नाही आहेत की अरे बापरे तुला ऍक्टिंगच येत नाही किंवा जसं एकांकिकेला अगदीच आपल्याला ते होतं. हां ओके, नाईस. म्हणजे तुझा पॉईंट ऑफ व्ह्यू नाही किंवा तुझ्या स्टोरी वाईज व्यावसायिक आणि प्रायोगिकमध्ये ऑब्व्हियसली धंदा एवढाच फरक आहे. एवढाच. म्हणजे प्रायोगिक नाटकात तर खूपच चांगले चांगले प्रयोग होतातच आहेत, अजून होतील. व्यावसायिकला पण होत आहेत, अनेक वर्ष होत आहेत. ओके, हे बघ दोन्ही बाजूला शेवटी चॉईस मॅटर करतो. हे मला नाटक आवडतं किंवा हे मला नाटक नाही आवडत. जे मला अनेक प्रायोगिक नाटकं आवडत नाहीत आणि अनेक प्रायोगिक नाटकं खूप आवडतात, तसं मला अनेक व्यावसायिक नाटकं खूप आवडतात, अनेक व्यावसायिक नाटकं मला खूप आवडत नाहीत. असंही झालेलं आहे. त्यामागे माझा पर्सनल चॉईस आहे किंवा मला काय वाटतं एवढंच आहे. पण अदरवाईज त्यांच्यासाठी म्हणजे जे मला आवडलं नाही तो पण त्यांच्यासाठी एक प्रयोगच असेल ना. ते काहीतरी मेहनत घेऊनच बनवतो. बरोबर. सो मला नाही वाटत काही त्यात फरक आहे असं मला नाही वाटत. पण मग तुझ्या मते समजा जर आपल्याला जो नवीन येणार आहे किंवा आपणच स्वतःचं म्हणूया, तर प्रायोगिक रंगभूमीवरून व्यावसायिक रंगभूमीवरती कसं जायचं, एक असा जर एक साधा सोपा प्रश्न जर एखाद्या साध्या माणसाने विचारला तर यावर तू काय उत्तर देशील? तर मराठी व्यावसायिक आता तर सगळं माझ्या मतेनं आता म्हणजे मराठी व्यावसायिक नाटक आणि असं काही वेगळं म्हणायला नको, पण आता शेवटी तिथपर्यंत पोचणंच गरजेचं आहे. ते तुम्ही कसंही पोचा किंवा त्याच्यासाठी लागणारी तयारी. हां, काही करा, तुम्ही ओळख काढा, तुम्ही तिथे त्यांच्या रिहर्सल्सना जा, तुम्ही त्या लोकांना भेटा की मला तुमच्यासोबत काम करायचं आहे. म्हणजे ते कुठल्याही पद्धतीने होऊ शकतं माझ्या मते. त्याला काही म्हणजे ठोस अशी एक सिस्टीम नाही आहे की म्हणजे उदाहरणार्थ आता ऑडिशन्स पण व्हायला लागलेत, पूर्वी होत नाटकासाठी. हां, म्हणजे मराठी व्यावसायिकचं मला माहित नाही, पण आता हिंदी जी आपल्याकडे अजून नाही असे ऑडिशन्सचे हल्ली यायला लागलेत की अमुक एका अतुल कुमारच्या नाटकासाठी ऑडिशन्स सुरू आहेत वगैरे. सो हे आता व्हायला लागले हळूहळू. तर मला असं वाटतं की तिथपर्यंत पोचणंच गरजेचं आहे. ते कसंही पोचा. मग तुम्ही एखादं प्रायोगिक नाटक करा आणि ते बघायला 4 लोकांना बोलवा आणि त्यातनं तुम्हाला कोणीतरी संधी देईल किंवा मग तुम्हाला बक्षीस मिळाल्यावर संधी मिळेल किंवा तुम्ही कॉन्टॅक्ट करा, त्यांच्यापर्यंत पोचा. माझ्यामध्ये पोचणंच गरजेचं आहे. त्याला काही वे नाही आहे. आणि त्यासाठी एकच सोल्युशन आहे की तुम्ही सतत काम करत राहिलं पाहिजे. दॅट इज द ओनली सोल्युशन. येस, आपण आता लास्ट सेगमेंटकडे वळूया, ज्याचं आपलं नाव आहे प्रँक कॉल. नमस्कार प्रल्हाद. नमस्कार. नमस्कार बोला. ऐक ना प्रल्हाद, अरे मला ना नाटका बिटकाचा खूप कंटाळा आला आहे आता. खूप झालं आहे आता प्रायोगिक आणि सगळं हे नाटक बिटक. मला ना मला सिरियल लिहायची आहे यार. काय सांगतोय म्हणजे असं का बोलतोय तू? अरे यार असंच वाटायला लागलं आता, सिरियल लिहितो असं वाटतंय. तू मला दे ना एखादी सिरियल मिळवून पटकन. हो सांगतो तुला. सांगशील? हो. बरं चालेल, कळव मला काय असेल तर. कुठे आहेस कुठे तू? अरे एका इंटरव्ह्यूमध्ये आहे, त्यांनी मला तुला फोन करून असं बोलायला लावलंय. निनाद म्हैसाळकर म्हणून माहिती असेल तुला, तो एक इंटरव्ह्यू घेतोय. अरे प्रल्हाद दादा सॉरी, आम्ही तुझ्यावरती प्रँक केला. तू आत्ता आमच्या शोमध्ये लाईव्ह आहेस आणि हा प्रँक चालू आहे आत्ता, त्यामुळे तुझा वेळ घेतल्याबद्दल खरंच सॉरी. प्रँक म्हणजे काय? प्रँक काय आहे हा? प्रँक एवढाच आहे की आम्ही त्याला फक्त एवढंच बोलायला सांगितलं की त्याला नाटक नाही करायचं, सिरियल लिहायची, आणि तू त्याच्यावर खूप गोड उत्तर दिलंस. येस, सो हे थँक्यू. पण तू त्याला सिरियल देशील ना आता? अरे तो मागे लागलाय माझ्या. 15-16 आहेत.
खूप इझी प्रँक होता माझ्यासाठी ऍक्च्युली तो इझी झाला. मला माहिती होतं तो काय उत्तर देणार आहे. मला माहिती होतं तो बोलणार आहे हा ठीक आहे ये भेट मला माझ्यासाठी खूप इझी होतं. 15-16 सिरियल्स आहेत त्याच्याकडे, तर एक देईल तो तुला. हा म्हणजे आहे 3 चॅनल त्याचेच आहेत ना. हा तेच म्हणूनच म्हटलं. हो का? बरं. हे पण लाईव्हच चाललंय. हे लाईव्ह चालू आहे प्रल्हाद. चल बाय बाय. वा 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 बाय, बाय, बाय. वा वा वा. म्हणजे एकंदरीत थोडा नाही हा पण प्रँक जवळपास फसण्यात आलेला आहे. आणि R&D टीम इथे गंडत चाललेली आहे, याचं तुम्ही विचार करायला हवा. जे कोण आहेत ते. तू आलास यासाठी मला खरंच मनापासून आनंद आहे. आणि तू अशा ठिकाणी आता काम करतोय ह्याच्याबद्दलही खूप अभिमान आहे. अशीच तुझी वाटचाल खूप पुढे जात राहावी. आणि मला नेहमी तुला फोन करताना तसंच वाटत राहावं की अरे अजय, आत्ता अजय बोललो मी, तेव्हा फोनवर तुला अजयच बोललो होतो, अजय येशील काय रे. सो ही फिलिंग माझी कायम राहू देत आणि हा रिस्पेक्ट कायम राहू देत. आणि तू नेहमी बोलव मला. मी बोलवत राहीन भाई, तू आता आपलाच आहेस, टेन्शन नको घेऊस. थँक्यू निनाद, मला ह्या कार्यक्रमात बोलवल्याबद्दल. मी आधी बसू मग बोलू या कार्यक्रमाचे तुमच्या अख्ख्या ग्रुपचे आभार मानतो. आणि यांचं चॅनल आहे बॅचलर्स ऑफ मुंबई. या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि काय बेल आयकन दाबा. हां, घंटी दाबा. धन्यवाद.